तर गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. कशात सर्वे? आय होप सर्वे ठीक असाल. मित्रांनो, आज चाललोय आपण ट्रिपला. येस, हे बघा आपली पूर्ण फॅमिली. बाबू हाय करा. बाबू समर्थ हाय करा. अरे काय आलं? हाय बघा, आमची दीदी हाय करते. समर्थ बाहेर बघण्यात बिझी आहे. तर गाईज आपण चाललोय आज गावाला. फायनली माझी बायको 1 वर्षानंतर चालली आहे माहेराला. किती वर्ष झाले? 1 वर्ष करतो का? आता गेले होते ना मध्ये? किती महिने झाले? हा, म्हणजे 6 महिने ना. 6 महिन्यानंतर, कारण तिचं माहेर आहे लांब, त्यामुळे 6 महिन्यांनी जाते ती. खूप समजूतदार आहे ती. नवऱ्याला समजते, नवऱ्याला खर्च नको म्हणून. तर त्या बाबतीत ती जरा खूपच समजदार आहे. तर आता निघालोय आम्ही. तर आजचा एक्सपिरियन्स, आज आहे शनिवार, 7 वाजता बरोबर निघालोय. आणि आजचा प्रवास असणार आहे आपला जवळजवळ 350 किलोमीटरचा. कारण आपल्याला 2 ठिकाणी जायचं आहे. एक तर आपल्या गावाला जायचं आहे, म्हणजे समर्थच्या आजोळी, म्हणजे माझ्या गावाला, आणि दुसरं आपल्या सासरवाडीला, म्हणजे कोमलच्या माहेरी जायचं आहे आपल्याला. सो असा प्लॅन आहे. दोन्ही पण आज त्यांना ड्रॉप करून मग आपण उद्या निघणार आहोत. सो अशा प्रकारे आपण निघालो आहोत. आता चला, आजचा प्रवास कसा होतो, काय होतो, तुम्हाला सगळा. आज आहे फ्रायडे नाही, आज सॅटरडे आहे, सॉरी. तर आजचा प्रवास कसा होतो, काय होतो, तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला, कंटिन्यू बघत राहा आपला व्हिडिओ. आजचा सगळा एक्सपिरियन्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर मस्त सकाळचा टाईम झाला आहे, त्याच्यामुळे गाडी चालवायला पण मजा येईल. ट्रॅफिक पण नसणार आहे. आणि आपल्याला आपलं गाव 5.25 तास दाखवतं इकडनं. 260 किलोमीटर आहे. त्यामुळे मस्त गाणी ऐकत हा प्रवास होणार आहे आपला. तर जास्त काय होल्ड घेणार नाही, आपल्याला फटफट जायचं आहे. कारण माझा असा प्लॅनिंग आहे, अंधार पडायच्या आधी कराडला पोचायचं आहे, म्हणजे आपल्या सासरवाडीला पोचायचं आहे. तर असा प्लॅनिंग आहे. तर बघूया किती सक्सेस होतो, काय होतं ते तुम्हाला बघायला भेटेल. चला कंटिन्यू बघूया, राहूया आपल्या जर्नीला. तर गाईज, आलोय आपण फायनली हायवे, एक्सप्रेस हायवेला लागलोय मगाशीच. आणि पहिला टोल फूड मॉलवर थांबलो होतो वॉशरूमसाठी, आणि नायट्रोजन फिलअप केलं टायरमध्ये. ऑलरेडी आपल्या गाडीत नायट्रोजनच होतं, पण आता परत नायट्रोजन टॉपअप करून घेतला. आणि गाईज, PUC बाकी होती आपली पासिंगच्या प्रोसेसमधली, ती पण काढून घेतली. आणि आता आलोय आपण न्यू मिसिंग लिंकला. तर आता हायवे चालू होतोय, तर बघा मिसिंग लिंकचा नजारा काय भारी दिसतोय. आणि मस्त पावसाळी वातावरण झालंय. सकाळचे 8:48 झालेत. आणि आपण एक 10 मिनिटात थांबलो असेल, जास्त नाही, 10-15 मिनिटं होल्ड झाला आपला. आणि आता आपलं अरायवल दाखवतोय 12:40. तर मगाशी निघालो तेव्हा म्हणजे 20 मिनिटं वाढले. तर चला बघूया आता हा आपला एक्सपिरियन्स. आता बाबू हे लोक सगळे पहिल्यांदा या टनल मधनं जात आहेत. तर चला बघूया कसा आहे एक्सपिरियन्स आपला. खूप छान लाइटिंग आहे ना. तर गाईज, आलोय फायनली आपण. सगळा रोड खाली असं नाही म्हणू शकत, थोडासा रनिंग ट्रॅफिक आहे. आणि आता आपण आलोय कात्रज ब्रिज. आता पुढे 1 किलोमीटरवर राहिलंय. 1 किलोमीटर पण नाही, 850 मीटरवर. आणि कात्रज ब्रिजच्या आधीचा हा ब्रिज आहे मुठा नदीचा. आणि इथे आपण मागे वारजेचा पंपावरती CNG पण भरून घेतलाय. आणि बाबू आणि गुडिया दोघं उठलेत, मगाशी दोघं झोपले होते. तर मस्तपैकी आता प्रवास चाललाय बघा, खाऊन पिऊन. गुडिया हाय करा. गुडिया कुठे? गुडिया बघा, आमची गुडिया बाय. तर मस्त असा प्रवास चाललाय. आणि मित्रांनो, आज सॅटरडे असल्या कारणामुळे थोडंसं ट्रॅफिक दाखवत आहे. 2.5 तास आहे अजून आपल्या गावाला पोहोचायला, तुम्हाला दिसत असेल. आणि 116 किलोमीटर राहिलंय. तर चला, आजचा अजून एक होल्ड घ्यायचा आहे. आतापर्यंत आपण 2 होल्ड घेतले फक्त. एक वॉशरूमसाठी घेतलं, तिथं हवा वगैरे चेक केली, PUC काढली, आणि एक CNG ब्रेक घेतला. आता एक नाश्त्यासाठी घ्यायचा आणि मग डायरेक्ट घरी, असा विचार आहे. एक 10:30 वाजलेत, 11, 11:15 पर्यंत आपण थांबू कुठेतरी नाश्ता करायला.
असं आहे. आणि इथं पुढे डंपर बंद पडलाय, त्याच्यामुळे हे सगळं ट्रॅफिक आलंय मित्रांनो, बाकी काही नाही. चला निघूया. थांब दे ना, थांब. तू पण खाणार? तर गाईज आपण आता आलो आहे खेड शिवापूरच्या पुढे. नारायणपूर वगैरे खेड शिवापूरचा टोल क्रॉस झाल्यावर जोगेश्वरी मिसळ खायला थांबलो होतो आपण, आणि आता सगळं क्रॉस करून आलोय पुढे जस्ट. आणि मित्रांनो, पंढरपूरचा फाटा इकडनं आहे, इकडनं राईटला गेलं तर याला जातो, आणि शिरवळमध्ये आहे आपण आता. आणि जस्ट पोचलोय. आणि हा वरती जो दिसतोय हा शिरवळ बायपासचा ब्रिज आहे. आणि आता इकडनं मित्रांनो क्लायमेट तर एकदम ठीक आहे, थोडंसं उन्हाळा वातावरण झालं आता. आणि गर्दी तर एवढी आहे रस्त्यानी ना गाड्यांची, बाप रे बाप. नाही तर ऑड डेला एवढं नसतं. मी आज टाळणार होतो सॅटर्डेचा, पण आपला प्रोग्राम आहेत म्हणून त्या हिशोबाने यावं लागलं. तर चला जाऊया. अजून 1.5 तास राहिला आपलं लोकेशन, तर जाऊया. चला, प्रवास एकदम मस्त चालला आपला, आणि सगळे झोपलेत मागे बघा. चला. तर गाईज फायनली पोहोचलोय आपण आपल्या गावाच्या बाजूला. आणि मित्रांनो बघा, सगळीकडे ऊसाची शेती आणि कच्चा रस्ता. एवढा वेळ एवढा मस्त मक्खन सारखा रस्ता होता, व्लॉग करायची पण आठवण नाही आली मला, कारण इतका मस्त रस्ता होता मित्रांनो. एकदम गाडी मस्क्यासारखी चालू होती. आणि आता घराच्या बाजूला आलोय, गावाच्या बाजूला 6 मिनिटं राहिले आपलं गाव अजून. तर असा रस्ता चालू झालाय. आणि सगळ्या बाजूनी बघा ऊसाचं शेत आहे, बरोबर ऊस आहे सगळा. ते बघा दिसतंय तुम्हाला. मध्ये काही भाग ओसाड होता, पण आता सगळं बघा ही पेरणी लावलंय. काय करतायत काय माहिती, आपल्याला नाही कळत ते. पण हे बघा, हे ऊसाची शेती आहे, एवढं तर सांगू शकतो. हे ऊसच आहे ना का? ऊसच आहे ना हे? इकडं ओसाड पडलंय सगळं. हा रोडचं काम चाललंय वाटतं मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल काय माहिती, कारण ऊन खूप आहे बाहेर, भयानक खूप आहे. आणि बाब्या बघा असा झोपलाय आपला, आणि गुडिया पण मागे झोपली आहे. तर चला पोहोचूया घरी, थोडंसं आराम करून मग लगेच निघायचं आहे आपल्याला. थोडंसं काम आहे ते करायचं आणि निघायचं आहे. तर चला पोहोचू. तर गाईज गुड आफ्टरनून, गाईज गुड आफ्टरनून. फायनली आज रिटर्नची जर्नी आपली. खड्डा लय मोठा आहे मित्रांनो, रस्ता थोडासा खराब आहे मित्रांनो. मी आलोय आता कराड पाटणमध्ये. पाटण तालुका येतो हा. तर इकडे आपल्या सासरवाडीमध्ये आपल्या वाईफच्या घरी आलो होतो जस्ट. काल त्यांना संध्याकाळी ड्रॉप केलं. काल काय संध्याकाळी जास्त व्हिडिओ नाही बनवला. आणि काल येताना आपल्याला अतीतमध्ये पण गॅस भेटला होता, त्यामुळे आता गॅसचं टेन्शन नाही काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर आपण आता निघालो रिटर्न. कालच आपण ड्रॉप त्यांना सोडलं, मस्त 2 दिवस काढले इथे. आणि आता रिटर्न निघालोय आपण अंबरनाथला, म्हणजे आपल्या घरी. तर यस गाईज, वाजले 3:15 आणि मोबाईलच्या कॅमेऱ्याची लागली वाट. साफ करून तरी होईल का? जितकं झालं याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. हा बऱ्यापैकी झाला. तर गाईज निघालोय आपण रिटर्न. मध्ये असे पॅच खराब आहेत, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम वाटतंय मला. बाकी सो फार सो गुड. आणि मित्रांनो कसली शेती आहे इथं, ते बघा इकडं ऊस चालू बाजूला. आणि मित्रांनो वातावरण एवढं ऊन आहे इथे, पण मित्रांनो गरम असं अंगातनं घाम असं येत नाही. तर मुंबईमध्ये जर आता असतो तर इतकं घामाने हैराण झालो असतो आपण की बस रे बस, हालत खराब झाली असते आपली त्या मानाने. आणि मित्रांनो अजून 2 लाईन CNG उतरली काल अतीतमधनं इथे, म्हणजे जवळजवळ 35 किलोमीटर गाडी आली. 35 किलोमीटर आहे, 35-39 किलोमीटर इथनं अतीत.
तर जवळजवळ एक कांडी तर उतरलीच होती, एका कांडीत आली आणि अजून एक कांडी आहे. तर काय टेन्शन नाही, गाडी पुण्याच्या पुढे पण जाईल या CNG मध्ये. पण पुण्यात एकदा टॉपअप करून घेऊ म्हणजे काय टेन्शन नाही, घरापर्यंत गाडी जाते. आता मित्रांनो आपण इकडनं एमटी नाही जाणार आहोत. उबर तर चालू करून ठेवलंय, पण आता इकडनं आपण बघू, जर उबरला काय उमरसपर्यंत जाताना ट्रिप लागली तर ठीक आहे, नाहीतर डायरेक्ट एमटीच म्हणतोय, सीट भरत जायचं आहे असा विचार आहे. आपल्या ह्याचे पैसे निघाले तरी भरपूर आहे. आता जाऊन बघूया आता तिकडची हालत काय, कारण पॅसेंजर भरताना पण जरा व्यवस्थित पॅसेंजर बघून घ्यायला लागतील. आणि वाशीपर्यंतच घेऊन मग तिकडनं आपण पुढचे पॅसेंजर घेऊन निघायचं आहे, असं आपला प्रवास असणार आहे. तर बघूया कसं काय होतंय ते तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. तर चला पोहोचूया आपण. 6 वाजून 10 मिनिटं 7:10 दाखवतात आपल्याला अंबरनाथ, कारण पुण्यात ट्रॅफिक असेल बहुतेक त्याच्यामुळे दाखवतो एवढं आहे. आणि 9:26 आपला अरायवल टाइम आहे घरचा, पण आय होप टाइम वाढेल. 9, 9:30, 10, 10:30, 11पर्यंत पोहोचू आपण घरी, कारण आपण 2च होल्ड घेणार, कुठंच थांबणार नाही कराडवरनं निघालं. जर ॲज सच काय गरज लागणार नाही, एक CNG साठी आणि एक वाशीत सोडल्यावरती आपल्याला ट्रिप भेटायला जो वेळ लागेल तोच, म्हणजे 10:30, 11पर्यंत आपण घरी पोहोचून जाऊ असा माझा अनुमान आहे. 10:30 पर्यंत पोहोचायचा, कारण टाइम कव्हर व्हायला जर रस्ते खाली असतील तर टाइम कव्हर होईल, अदरवाईज टाइम काय कव्हर होणार नाही आपला, कारण संडे आहे आणि आपण काय गाडी रेमटवणार नाही, एकदम आरामात नेणार. आणि मित्रांनो वॉट अ व्ह्यू बघा, माणसं खाली पाण्याखाली हे करतायत आणि इकडं पण बघा खतरनाक असा व्ह्यू आहे गाईज. मस्त पाणी आलंय नदीला, धरण आहे ॲक्च्युली हे. कोणाला माहिती असेल कोयना नदीचं पाणी आहे हे सगळं. तर खतरनाक व्ह्यू आहे बघा, काय पाहिजे अजून आयुष्यात. बघा इकडे लोक कपडे धुवायला वगैरे आलेत, तिथे खाली दिसत असतील तुम्हाला. तर मस्त असं वातावरण आहे गावचं. गावाला राहायचं होतं, पण मित्रांनो काय करणार, शहरातलं जीवन इतकं धावपळीचं आहे ना, तर बरेचसे कमिटमेंट आहेत आपल्या या महिन्यात. ऑलरेडी खर्च जास्त झाला त्याच्यामुळे, नाही तर माझं असं होतं की गावाला येऊन राहायचं थोडा दिवस. ठीक आहे, आता राहूया आपण. पुढच्या वर्षीपासून थोडंसं नवीन बिझनेस चालू केला आहे, 2रंच वर्ष आहे आपला, त्याच्यामुळे थोडंसं गडबड आहे. पण ह्या वर्षी बऱ्यापैकी आपण सेटल झालो. पुढच्या वर्षीपासून आपली गाडी सेटल झाली आहे, 2nd इयर आपल्याला. 2 वर्ष लागले व्यवस्थित सेटल व्हायला, काय प्रॉब्लेम नाही. चला जाऊया उमरसमध्ये, बघूया काय पॅसेंजर भेटत आहेत का. जे काय भेटतील चांगले 2, 3, 4 पॅसेंजर डायरेक्ट मुंबईचे घेतो, म्हणजे मध्ये थांबायची गरज नाही लागणार. थोडेफार कमी जास्त मध्ये बसवला, खर्च निघाला आपला, बस झाला, बाकी काही नको आपल्याला. म्हणजे उबर चालू केलं तर तिकडनं मुंबईत वाशीतनं पण आपल्याला घरी जाताना भेटेल पॅसेंजर, त्याचं पण टेन्शन नाही काय. आणि लागले ते कांडी कमी झाली, ठीक आहे. चला जाऊया उमरज डायरेक्ट. तर गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे आपल्या व्लॉगचा 3रा दिवस मित्रांनो, सेम व्हिडिओचा. कारण गाईज जवळजवळ 3रा दिवस आहे आज. आता मी चाललोय मुंबईला आणि फायनली आपल्याला ट्रिप लागली आहे मुंबईची. आपण आहोत बँड्राला. काल बँड्राची ट्रिप लागली, आपण आहोत पुण्यात. आणि काल मित्रांनो मी कराडवरनं आलो पुण्यामध्ये, जरा पुण्यामध्ये काम होतं ते केलं आणि आत्ता निघालोय आपण. आपल्या रिलेटिव्ह आत्याकडे थांबलो होतो. तर अरे चल भाई, भाडा उठाया मैंने, चल जल्दी. तर गाईज अशा प्रकारे आपण आता भाडं उचललं तर आहे. आता बघूया, कस्टमरशी बोलणं पण झालंय. बँड्रा वेस्टचं भाडं आहे. मी म्हटलं जे पहिलं भेटलंय ते घ्या आणि चला. रेट खूपच कमी आहे, पण ठीक आहे, ट्रॅफिक नसेल दाखवत त्याच्यामुळे कमी असेल कदाचित. तर बघूया कसं काय आहे ते. माउंट मेरी म्हणजे बँड्रा वेस्टचं तिकडचं भाडं आहे, तरी आपल्याला भेटेल ठीकठाक पैसे, काय प्रॉब्लेम नाही. चला जाऊया आता, कस्टमरला पिक करूया आणि घेऊन निघूया मित्रांनो. तर कालचा मी काय जास्त व्लॉग नाही शूट केला, कारण काल मी डायरेक्टली कराडवरनं 2-3 सीटा भरल्या आणि पॅसेंजर भरून डायरेक्ट याला आलो. हा रस्ता चालू आहे, मला वाटलं हा रस्ता बंद आहे का काय. आणि मित्रांनो जर तुम्हाला कळत असेल मी कुठे आहे तर सांगा मला, मी कुठे आहे की इथे तुम्हाला जर काय कळत असेल तर. चला पॅसेंजरला पिक करूया आणि जाऊन
निघूया मुंबईच्या दिशेने. चला